हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. मी प्रियंका. आज मी चालले शेतावर भाताची पेरणी करायला. 2-3 दिवसांपूर्वी छान पाऊस पडला होता, त्यामुळे आज पेरणीसाठी अगदी योग्य वातावरण आहे. मी आणि मम्मी सुंदर रस्त्याने आज आम्ही शेताकडे चालत निघालो होतो. शेतात जाताना आम्हाला रोडवर खूप सारी हिरवीगार झाडे, जी तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलीच आहेत. पूर्ण रोड मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. तर आज मी थोडासाच रोड तुम्हाला दाखवत आहे. असं झालं होतं सगळं वातावरण. शेतात पोचलो तेव्हा बाबा बैल घेऊन बांधावर चालले होते. नंतर बैल बांधावर चरत होते. त्यानंतर मी गेले वावरामध्ये. बाबाचं चाललं होतं नांगर जोडायचं काम आणि बैल पप्पांनी आणले होते. तर या वावरात करायची होती आम्हाला पेरणी. त्यासाठी बाबा करत होता नांगराची जोडणी आणि त्यानंतर मम्मीने मला दिला होता एक छोटासा आवळा, जो तिला सापडला होता. नंतर पकडली होती मी या बैलाची दोरी, कारण तो चरत होता बांधावर आणि तो जाऊ नये वावरामध्ये यासाठी. पहिल्यांदाच मी अशी या प्रकारे ह्या बैलाची दोरी पकडली होती. त्याच्याजवळ तर मी जाऊच शकत नाही, कारण त्याची मला खूप भीती वाटते. हा जरा गरीब आहे, त्यामुळे मी त्याला पकडते. त्यानंतर बाबांनी केलं होतं पेरायला सुरुवात. मम्मी वेचत होती आजूबाजूची दगडं आणि पप्पा पाडत होते रेषा. बाबाने अशा प्रकारे पेरायला सुरुवात केली होती आणि असं होतं वातावरण. ती वर आहे ती आमची शेतावरची झोपडी, म्हणजेच आमच्या इकडे तिला पडाळ असे म्हणतात. आणि त्यानंतर ते बैल आमचे तिकडे चरत होते आणि मम्मी कधी माती काढत होती तर कधी दगडं वेचत होती आणि मी करत होते सगळ्यांचं रेकॉर्डिंग. पप्पा करत होते बाबाला बी द्यायचं काम आणि बाबा करत होता पेरणी, जे की पेरत होता. खूप लवकर सकाळी आम्ही आलो होतो पेरणी करायला. ऊन पण थोडंसं व्हायला लागलं होतं आणि याच्याच अगोदर पडला होता खूप सारा पाऊस आणि शेवटी आमचीच पेरणी राहिली होती, त्यामुळे आम्ही पण घेतलं होतं पेरायला. आमच्या इकडे सर्वत्र फक्त भाताची पेरणी केली जाते आणि क्वचित काही लोक नाचणी वगैरे करतात, पण जास्त करून आमच्या इकडे भातच केला जातो. भाताच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार केले जातात. आणि हे आहेत माझे आजोबा, ज्यांना मी बाबा म्हणते. त्यानंतर मला सांगितलं होतं काम एक रेषा पाडायला, तर मी एक रेष पाडण्यासाठी गेले होते, जेणेकरून ते भात पेरताना बाहेर उडायला नको, तेवढ्या मापातच भात पेरता येईल आणि तसंच रोप उगवेल यासाठी मी रेष पाडायला गेले होते. अशा प्रकारे मी खेळत रेष पाडली. आणि तुम्ही बघू शकता मागे केवढा मोठा डोंगर आहे आणि झाडावर पूर्णपणे डोंगरावर असं आणि झाडांवर धुकं अधुकसं दिसतंय, कारण का सकाळी गावाकडचं वातावरण असंच असतं. त्यानंतर मला पण इच्छा झाली होती पेरणी करायची, तर मग मी पण इकडे आले आणि बाबाला विचारत होते की मी पेरू का. तर बाबा आणि पप्पा मला म्हणत होते पेर, तुला पेरायचं असेल. मला तर माहीत नव्हतं कसं पेरतात ते, पण मला ट्राय करायचं होतं. त्यासाठी मी घेतलं होतं थोडंसं हातामध्ये बी म्हणजेच भाताचंच बी, आणि केली होती टाकायला सुरुवात. तर मला पप्पा आणि बाबा सांगत होते असं करून पेरायचं असतं, तर मी ट्राय करत होते. नंतर मी बाबाला विचारत होते की बाबा, हे तर लग्नात जसं आपण अक्षता टाकतो तशाच प्रकारे पेरतोय आपण. तर बाबा म्हणत होता मग तसंच पेरायचं असतं. अशा प्रकारे मी बाबाला थोडी मदत करत आणि पेरणी कशी करायची हे शिकत पेरणी करत होते. अशा प्रकारे आम्ही केली होती भाताची पेरणी.
त्यानंतर झालं होतं सर्व बी पेरून आणि वावर दिसत होतं असं सोन्यासारखं पिवळं. आणि रॉकी गेला होता तिकडच्या वावरात. बांधावरून तो बघत होता त्याला वांद्र दिसतेत का. तो दऱ्यात आल्यावर त्याची नजर खूप इकडे तिकडे असते. तो एका जागेवर कधी शांत बसत नाही. आपल्याला पेपरमध्ये जशा रिकाम्या जागा भरायला यायच्या तसं बाबा राहिल्या ठिकाणी बी पेरत होता, म्हणजेच रिकाम्या जागा भरत होता. आणि रॉकी बघत होता तिकडनं आमची सगळ्यांची मजा. बघा तो कधीच एका जागेवर थांबत नाही, सारखं इकडून तिकडं तिकडून इकडे फिरतच राहत असतो. मम्मी त्याला बोलवत होती पण तो मम्मीचं काही काही ऐकतच नव्हतं. त्याला वाटलं ती त्याला बांधून ठेवेल, त्यासाठी तो तिच्या जवळ यायलाच नको म्हणत होता. त्यानंतर मला सांगितलं होतं बैल आणायला जायला आणि मी तिकडे चालले होते, तर तो लगेच पुढे आला. बघा कशी शेपटी हलवते माझ्याकडे बघून. तो खूप क्यूट आहे आमचा रॉकी. त्यानंतर मी पकडली होती बैलाची दोरी. त्याला काय कासरा वगैरे काहीतरी असं बोलतात. आणि मग मी बैलाला घेऊन चालले होते खासरामध्ये, म्हणजेच वावरात. पण तो काय माझं ऐकतच नव्हता, त्याला येतच नव्हतं. तर त्याला किती वेळा बोलत होते, पण त्यानंतर मी त्याला शेवटी ओढत घेऊन चालले होते. आणि मला भीती वाटत होती तो धावून येतो की काय, कारण तो असं शिंग वगैरे वर करत होता. आणि बाबा चालला होता तो दुसरा बैल घेऊन. बघू शकतात बैल माझ्या मागे चाललाय आणि रॉकी पण तिकडनं येतोय. त्याला मी तसंच ओढत आणलं इकडे, कारण तो ऐकतच नव्हता. नंतर बाबा लागला होता त्याला जुंपायला आणि पप्पा पण करत होते बाबाला थोडीशी मदत, कारण आम्हाला फिरवायचा होता नांगर, जेणेकरून बी आतमध्ये जाईल यासाठी. बाबाने नांगर फिरवायला सुरुवात केली होती. अशा प्रकारे कारण आम्हाला वरच्यावरूनच फिरवायचं होतं, जास्त खाली नांगर जमिनीला लावायचा नव्हता, नाहीतर बी पूर्ण खाली जमिनीत गाडलं गेलं असतं. रॉकीच्या तर फेऱ्या चालूच होत्या. घरी असल्यावर हा सारखा झोपून राहतो, पण शेतात आल्यावर सारखं इकडनं तिकडे करत असतो. तर तो मम्मी जवळ आला होता आणि हे आम्ही ते काळं काळं दिसते ते पेरलेलं आहे शेणखत. आणि हे असे ढग दिसत होते, काही काळे तर काही पांढरे शुभ्र. आणि बाबाचं नांगराचं काम चालू होतं. नंतर मी गेले होते मम्मीला थोडीशी मदत करायला. मम्मी उचलत होती दगडं, मी पण तिला थोडीशी केली दगडं उचलायची मदत. आणि रॉकी मला काम करून देत नव्हता, तो तिथेच येऊन थांबला होता. नंतर त्याला लावलं बाजूला आणि मी उचलत होते दगडं. त्यानंतर बाबाने लावला होता कुळव, जेणेकरून जमीन पूर्ण सपाट आणि बी झाकलं जाईल यासाठी. कुळव देखील बाबा वरच्यावरच फिरवत होता आणि खूप सारी धूळ उडदळत होते. आणि हे आहेत आमचे बैल. नंतर बाबाने कुळव उलटा फिरवला होता. अशा प्रकारे आम्ही केली होती पेरणी. त्यानंतर मी चालले होते घरी पप्पांसोबत. पप्पांनी नांगर घेतला होता पडाळीपाशी ठेवायला आणि बाबाचं आणि मम्मीचं काम खाली चालू होतं. त्यानंतर तुम्हाला सर्व परिसर दाखवत मी चालले होते पप्पांसोबत गाडीवरनं घरी.
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.